नमस्कार. दर बुधवारी पुणे रिव्हर रिवायव्हलतर्फे हे वेबिनार घेतले जातात. त्यानिमित्ताने आपण नद्या, झाडं, पर्यावरण अशा विषयांवर चर्चा करतो. पुणे रिव्हर रिवायव्हल हा बऱ्याच संस्था, बरेच एक्सपर्ट्स, तज्ञ लोक, जबाबदार नागरिक, जागरूक नागरिक असं एकत्र येऊन झालेला ग्रुप आहे. तो नद्या, झाडं आणि पर्यावरणाशी रिलेटेड वेगळ्या-वेगळ्या गोष्टींवर काम करतो. आणि हा जो ग्रुप आहे तो मेनली पॉझिटिव्हली काम करणारा ग्रुप आहे. म्हणजे चांगलं काय करता येईल असं आपण त्याच्यामध्ये कायम बघत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आपण नुकतीच एक punetrees.org अशी साईट लॉन्च केलेली आहे. तर तिथे तुम्ही अवश्य व्हिजिट करा. तिथे आपल्याला जे झाड काहीतरी विशेष वाटतं, काही स्पेशल वाटतं, उल्लेखनीय वाटतं, अशा झाडाला आपण नॉमिनेट करायचं आहे आणि मग आपण त्या नॉमिनेटेड झाडं सगळी त्याची आपली गॅलरी होईल आणि मग त्याच्यावर आपण व्होटिंग करू आणि आपण दरवर्षी ट्री ऑफ द इयर, पुणे ट्री ऑफ ऑफ द इयर असं आपण जाहीर करूया. तर अवश्य त्याला भेट द्या. आत्ता साईट इंग्लिशमध्ये आहे. आपण त्याचं मराठी व्हर्जन पण रिलीज करू. आणि मी जसं म्हणाले मगाशी, की आपण दरवेळेला काहीतरी पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न असतो. तर तसं आपल्याबरोबर आपला एखादा असा आघाडीचा कार्यकर्ता जो पुष्कळ पॉझिटिव्ह गोष्टी करत असतो, तो म्हणजे कपिल आहे. कपिलला ह्याच्या आधी पण कपिलचा एक वेबिनार झाला होता, की तो केमिकल्स कशी कमी वापरावीत आणि त्याच्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम्स येतात, ते त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. तर त्याचे रेन वॉटर हार्वेस्टिंग हे अजून एक तो आपल्याला पॉझिटिव्ह प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे. कारण पाण्याचा प्रश्न आहे, असं नुसतं ओरडा करण्यापेक्षा त्याच्यावर सोल्युशन शोधणं असं आहे. तर कपिल हा इकॉलॉजिकल सोसायटीचा विद्यार्थी पण आहे. जीवित नदी पुणे रिव्हर रिवायव्हलवर त्यांनी काम केलंय आणि तो स्वतः सस्टेनेबिलिटी प्रॅक्टिशनर आहे. आणि खरं म्हणजे तो अजून जमिनीवर काहीतरी कॉन्झर्वेशन वगैरे असे बरेच काहीतरी बॅकग्राऊंडला ॲक्टिव्हिटीज करत असतो, ज्या आम्हाला सगळ्या माहिती नाहीये. तर त्या थोडक्यात आधी सांग आणि मग आपण वेबिनार चालू करूया. सो ओव्हर बरं. टू यू कपिल. थँक्यू प्राजक्ता. नमस्कार. मी कोणी जर असं असेल ज्याला मराठी अगदी कळत नाही तर प्लीज सांगा. मी इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन आहे आणि मराठीत प्रयत्न करेल बोलायचा. माझी मूळ भाषा ही मराठी नाही, तर मध्ये-मध्ये काही शब्द असतील जे गडबडीचे असू शकतील. तर ते ॲडजस्ट करून घ्या. आणि जसं प्राजक्ता म्हटली, मी कपिल अग्रवाल आणि मी इकॉलॉजिकल सोसायटीचा एल्युमिनाय आहे. प्लस बऱ्याच गोष्टी इकडे-तिकडे काही-काही प्रयत्न करत असतो. अ, जीवित नदी बरोबर, पी-आर-आर बरोबर, 14 ट्रीज असे बऱ्याच ठिकाणी व्हॉलंटिअरिंग पण प्रयत्न करतो. मेन माझा प्रयत्न असा आहे, की जे काही गोष्टी आपण सायन्समध्ये आहेत आणि जे काही कॉमन पब्लिकमध्ये काही गोष्टी, काही अडचणी आहेत, त्या दोघांमध्ये काही ब्रिज निर्माण करता येईल का? त्या दोघांना कसं जोडता येईल? अशा प्रकारे मी स्वतः काही-काही गोष्टी स्वतः प्रयत्न करतो, स्वतः इम्प्लिमेंट करतो आणि मग प्रयत्न करतो का ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल. आणि मग जिथे-जिथे कमतरता आहे तिथे-तिथे एक गॅप फिलिंगचं काम करायचा प्रयत्न करत असतो. त्यातल्या त्यात एक भाग म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग असं मला एक आढळलं आणि मग त्या अनुषंगाने मी त्याच्यावर म्हणजे पाणीवर बरेच वर्षापासून बघतोय, काम करतोय आणि त्यातल्या त्यात मग रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्राउंड वॉटरचं जे जसं हळू समज आली, त्याच्यातून काही प्रश्न आले. मी नंतर सांगेलच काय बॅकग्राऊंडमधनं हे सगळं सुरू झालं. पण दॅट इज द लिटल बॅकग्राऊंड. एक म्हणजे जसं मी म्हटलो, मी प्रॅक्टिशनर म्हणतो स्वतःला, कारण प्रयत्न करतो स्वतः. पण मी जस्ट एक एस्टेरिस्क मार्क म्हणून सगळ्यांना सांगतो का मी जिओलॉजिस्ट नाहीये. नाही प्रोफेशनल इकॉलॉजिस्ट आहे किंवा प्रोफेशनल कन्सल्टंट म्हणून बोलतोय किंवा अ, काय म्हणतात त्याला जिओलॉजिस्ट नाहीये. पण नक्कीच स्वतः काही गोष्टी प्रयत्न केले. बरेच सोसायटीमध्ये ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. तर त्याचा एक एक एकंदरीत एक्सपिरियन्स, लर्निंग आणि प्रॅक्टिकली काय सोल्युशन्स आहेत ते शेअर करायचा या प्लॅटफॉर्म मार्गे प्रयत्न आहे. सो आपण पुढे जायच्या आधी पटकन एक हो, हो, हो. हां, तर एक
काही प्रश्न आहेत पटकन क्विक शो ऑफ हँड्स पाहिजे सगळ्यांकडनं तर कळेल की कोण कोण कसं कसं आहे. प्राजक्ता, कॅन यू जस्ट नोट डाऊन की या प्रश्नांचे उत्तर कोण कोण कोणाचं काय आहे. तर हाऊ मेनी शुअर, ऑफ यू हॅव शुअर. बोरवेल? ओके. आणि हाऊ मेनी ऑफ यू हॅव हँडपंप्स और डग वेल्स म्हणजे साधे वेल्स? ओके. हाऊ मेनी ऑफ यू हॅव रेन वॉटर हार्वेस्टिंग तुमच्या सोसायटीत किंवा बंगलोमध्ये आहे असं तुम्हाला माहिती? किती लोकांना त्यांच्या सोसायटीतल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल माहिती आहे? म्हणजे एक आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, दुसरं आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग काय आहे आपल्याकडे त्याची थोडी डिटेल्स माहिती आहे. किती लोकांना तुमच्यापैकी रेन वॉटर हार्वेस्टिंग बरोबर चाललंय तुमच्या सोसायटीत असं माहिती आहे? किती लोकांना काहीच कल्पना नाही, क्लूलेस आहे अगदी. आपण या सेशनला आलोय पण क्लूलेस आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग काय असतं किंवा आमच्या सोसायटीतलं काय आहे नक्की. आणि शेवटचं म्हणजे किती लोकांना त्यांचे एक्झिस्टिंग किंवा नवीन रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमला वर्किंग करून घ्यायचं इच्छा आहे? जेन्युइन इच्छा आहे बरं का, म्हणजे फक्त हा आवडेल बरं का करायला असं नाही, पण जेन्युइनली इच्छा आहे. ग्रेट. पटकन सांगू शकशील प्राजक्ता जे काय ब्रॉड ब्रॉड तू काय अंडरस्टँडिंग झाली असेल? हा, तर साधारण 2, 2, 4, 3, 1 अशा टाईप रिप्लायज म्हणजे मला मोजता आले कारण ते मोजेपर्यंत. पण म्हणजे मला असं वाटतं की एका ठिकाणी मॅक्झिमम जो थर्ड क्वेश्चन कुठला आहे ते हाऊ मेनी ऑफ यू हॅव रेन वॉटर इन युअर सोसायटी, ते 4 आहेत. आणि बर त्याच्यानंतरचे हाऊ मेनी नो युअर सोसायटी इन्फ्रास्ट्रक्चर इफ यू हॅव वन, हे 3 मोजलंय मी. बाकी मग त्याच्याहून कमीच मिळालंय मला. बर सो ओव्हरऑल जे काय ह्या प्रश्नांचं जे काय माझं एनालिसिस झालंय पास्टमध्ये, तर पहिला प्रश्न म्हणजे सगळ्यांकडे बोरवेल असतातच आणि काही लोकांकडे हँडपंप डगवेल असतील, पण मोस्ट लोकांकडे बोरवेल असतील. आणि ब्रॉडली बऱ्याच लोकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सोसायटीतलं आहे, काहींकडे, काहींना माहित नाहीये. ऑल ऑफ दॅट असं एकंदरीत अंडरस्टँडिंग आहे. आता हे सुरू कुठे झालं? तर बेसिकली मी राहतो पिंपळे निलख एरियामध्ये. तुम्हाला कल्पना असेल तर पिंपळे निलख म्हणजे पीसीएमसी मध्ये एक एरिया आहे जिकडे नदी एका बाजूला खूप मोठा मिलिटरी एरिया आहे. तर खूप मोठा ओपन स्पेस आहे आणि बऱ्यापैकी नवीन सोसायटीज आहेत. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग इम्प्लिमेंट झालेलं आहे रिलेटिव्हली, बिल्डरनी केलेलं आहे लॉमुळे. आणि रिलेटिव्हली पीसीएमसीचा पाण्याचा जो सप्लाय आहे तो चांगला आहे आणि खूप लोकांकडे बोरवेल 250 फीट, काही लोकांकडे 350 फीट असे असे काही बोरवेल्स आहेत. तरी पण मार्च जून मध्ये पाण्याची स्केअरसिटी असते. बोरवेल ड्राय होतात समकेच आणि लोक अजून ड्रिल करतात, त्यांची बोरवेल डीपर जातात किंवा नवीन नवीन बोरवेल खोदत बसतात. आता प्रश्न असा आहे की मग एवढं सगळं आपल्याकडे पाणी, हा एक विसरलो, एवढा पाणी आपल्याकडे पडतो सगळं असून सुद्धा का आपल्या एरियामध्ये पाणी नाही? तर ह्या बॅकग्राऊंडनी जर बघितलं तर ऑफकोर्स ग्राउंड वॉटर सोडला की बरेच बाकीचे पण रिझन्स आहेत. कन्झम्पशन आहे, बाकी सगळं काय काय आहे. त्याला जरी साईडला मी ठेवलं तर तरी ग्राउंड वॉटर हा एक मेजर विषय नक्कीच आहे, कारण आपले बोरवेल ड्राय चालले. तर एकंदरीत हा प्रश्न आला की मग काय नक्की प्रॉब्लेम आहे? आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता, अजून रिसर्च करता करता आम्ही एक इनिशिएटिव्ह सुरू केला आहे जो खूप नेसेंट स्टेजेस मध्ये आहे. ज्याला आम्ही म्हणतो वॉटर पॉझिटिव्ह पिंपरी निलख. आणि त्या इनिशिएटिव्ह मार्गे प्रयत्न चालले की जितके काही सोसायटीज आपल्या एरियामध्ये आहेत त्यांना मदत करून त्यांच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे सिस्टम सुधारवता आले.
बेटर करता आले किंवा नवीन करता आले तर त्याच्यानी नक्कीच फायदा होईल. दॅट्स द बॅकग्राऊंड जिकडनं हे सुरू झालं. आणि अजून डिटेल थोडेच नंतर सांगेल. याच्या मागे एक खूप इम्पोर्टंट सपोर्ट सिस्टम म्हणून आहे. अ, पण आजचा ब्रॉड एजेंडा म्हणजे काय? आपण ग्राउंड वॉटर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग याच्यावरच फोकस करणार आहे. जसं मी सुरुवातीला बोललो, की आपला प्रयत्न जो आहे तो मोर प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन या अनुषंगाने आहे. रादर दॅन सायन्स. ऑफ कोर्स सायन्स थोडंसं बोलूया आपण. पण जास्त सायन्सबद्दल न बोलता थोडंफार सायन्सचं कॉमन मॅन पर्स्पेक्टिव्हनी बोलेल. एकदम अगदी थोडंसं. पण जास्त करून इम्प्लिमेंटेशन पॉइंट ऑफ व्ह्यू बोलायचा प्रयत्न आहे. जेणेकरून ॲक्शन्स लोकं घेतील रादर दॅन जस्ट गोइंग इन डेप्थ अँड डिस्कसिंग अबाउट थिंग्स. आणि जस्ट एक क्विक बेसिक अंडरस्टँडिंग म्हणजे काही-काही खूप एक्सपर्ट्स आहेत इथे ज्यांना ह्याच्याबद्दल एकदम डीप माहिती आहे. पण मी एक थोडं खूपच बेसिक याच्यानी बोलतोय. तर रिलेटिव्हली सम ॲस्पेक्ट्स मे नॉट बी परफेक्ट, बट 90% दे आर देअर आय वुड से. सो एक टिपिकली 2 टाइपचे एक्विफर म्हटले जातात. अनकन्फाइन्ड एक्विफर आणि कन्फाइन्ड एक्विफर. तर मी त्याला अनकन्फाइन्डला साध्या भाषेत करण्यासाठी शॅलो एक्विफर म्हणजे जे वरच्या लेव्हलला आहे, डीप एक्विफर म्हणजे ते खालच्या लेव्हलला आहे. म्हणून हे 2 कॅटेगरी केली. पण सायन्स माध्यमातून अजून त्याच्यात डिटेल्स आहेत. आता शॅलो एक्विफर चा यूज कोण करतो? तर आपले जे डगवेल असतात, हँडपंप असतात. तुम्ही जर हे शेजारी डायग्राम बघितलं, तर ह्या डायग्राममध्ये एकंदरीत तुम्ही जर लेफ्ट साइडला वेल म्हणून बघितलं बघा अनकन्फाइन्ड एक्विफर लिहिलंय. अनकन्फाइन्ड एक्विफर म्हणजे काय? की आपली जी माती आहे, सॉइल आहे, सॉइलच्या खालचा लेयर, सॉइलच्या खाली जिथे काही एक्विफर असेल, तो एक्विफर अनकन्फाइन्ड. का? कारण त्याच्या वरती असा जसं आपण महाराष्ट्रात आणि एस्पेशली पुण्यात बसाल्ट रॉक आहे, तर रॉक नाहीये. सॉइल आणि ह्या एक्विफरमध्ये रॉक नाहीये म्हणून पाणी हे पटकन पर्क्युलेट होईल. नॅचरली पटापट खाली जाईल. दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड अनकन्फाइन्ड एक्विफर आणि तो शॅलो आहे. आता त्याची डेप्थ व्हेरी होऊ शकते, बट बऱ्यापैकी शॅलो लेव्हलला आहे तो. आपण जेव्हा वेल्स करतो, डग वेल करतो किंवा हँडपंप करतो, तर पाणीचा उपसा आपण इकडनं ह्या एक्विफरमधनं करत असतो. एक्विफर म्हणजे काय? तर एक्विफर म्हणजे साध्या भाषेत बारीक-बारीक वेगवेगळ्या जागी ग्रेव्हल्समध्ये वेगवेगळे नॅचरल स्पेसेस जे आहेत, त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे आणि त्या पाण्याचा फ्लो होतोय. एकंदरीत दॅट्स वेअर द होल वॉटर इज स्टोर्ड. ग्राउंड वॉटर म्हणजे असं काही जादू नाहीये काही. खाली एक स्टोरेज आहे एका पद्धतीचा. टँक सारखा नसून पॉकेट्स आहेत. त्या पॉकेट्समध्ये क्रिव्हेसेसमध्ये किंवा 2 रॉक्सच्या मध्ये मोठी गॅप असेल, त्यांच्यामध्ये अडकलेलं पाणी म्हणजे ग्राउंड वॉटर लेव्हल ज्याला आपण बाहेर काढत असतो. आता हा जो अनकन्फाइन्ड किंवा शॅलो एक्विफर आहे, ते त्याच्यातून फक्त आपण पाणी घेत नाही, तर जे सगळे झाडं असतात किंवा जे काही नद्या आहेत आणि नद्याची जे काही इकोसिस्टम आहे आणि अजून ऑर्गॅनिझम्स आहेत, त्या सगळ्यांना जो पाणी पुरवतो, तो म्हणजे अनकन्फाइन्ड एक्विफरचं पाणी. ते जे शॅलो लेव्हलला असतं. दुसरं म्हणजे कन्फाइन्ड एक्विफर जिकडे आपले टिपिकली बोरवेल असतात, जे खूप डीप असतात. ते म्हणजे आपले दगड असतो, जे आपण काळा पाषाण म्हणतो किंवा बसाल्ट म्हणतो. त्याला ब्रेक करून खाली जातो जेव्हा आपण, त्या पाण्याला जेव्हा आपण टॅप करतो, त्या पाण्याला टिपिकली कन्फाइन्ड एक्विफर म्हणतो. अजून डीप गेलं तर अजून एक लेव्हल खाली जात जाऊ आपण दगडाच्या. तर एकंदरीत बघायला गेलं तर सिंपल डिफरन्स आहे दोघांमध्ये, की आणि ह्याच अँगलनी जर आपण बघायला घेतलं, तर नॅचरल पर्क्युलेशन वाईज ऑब्व्हियसली शॅलो एक्विफरमध्ये प्रत्येक पावसात बऱ्यापैकी पाणी जमा होत असतो, जात असतो. जर ओपन स्पेस असेल तर. आणि जे कन्फाइन्ड एक्विफर आहे, तिथे पाणी जायला तो पाणी खूप जुना असतो. तिथे डिकेड्स किंवा सेंच्युरीज लागतात त्या पाण्याला खाली नॅचरली जायला बरं का. आय एम ऑल टॉकिंग नॅचरली. आता पण आपले बोरवेल जे आहेत, ते बोरवेल आपण एकदा एवढे अगदी डीप करून टाकले, जे आपण ते खूप जुनाट पाण्याला काढतोय, तर ते पण पाण्याला नॅचरली आत जायला खूप वेळ लागेल. म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगची अशी एक इंजिनिअरिंग प्रणाली आणली, ज्याच्याने करून ह्या डीप एक्विफरमध्ये पण आपण पाणी घालता येईल आपल्याला. दॅट इज ॲज सिंपल ॲज दॅट.
आता जेवढं डीप जाल आपण तेवढं डीप त्याचं TDS आणि सॉल्ट आणि मिनरल्स आणि वेगवेगळ्या केमिकल्स वाढत जातील. त्याच्यामुळे जास्त डीप गेलेला पाणी पण हा खराब असू शकतो. जेवढा डीप आपण जाऊ तेवढा तो पाणी खराब होत जातो. दॅट्स अ ब्रॉडर डिफरन्शिएशन. आणि अजून जेवढा डीप पाणी तुम्ही काढाल तेवढं तुम्हाला ऑब्व्हियसली इलेक्ट्रिसिटी जास्त लागेल, बाकीच्या गोष्टी जास्त लागतील. तर तुमचं कार्बन फुटप्रिंट असेल, ते सगळं वाढत जातो. दॅट्स अ ब्रॉडर difference between what is shallow aquifer, what is deep aquifer, or what is unconfined versus confined aquifer. ठीक आहे. आता आपण कारण मेनली सगळ्यांकडे बोरवेल्स आहेत अर्बन मध्ये, म्हणून आपण पहिलं डीप ॲक्विफर रिचार्ज बद्दल बोलूया. जसं मी म्हटलो की ते नॅचरली व्हायला खूप वर्ष लागतील, म्हणून आपण एक सिस्टीम काढली, वेगवेगळ्या सिस्टीम्स काढल्या, ज्याला आपण म्हणतो रेन वॉटर हार्वेस्टिंग. चांगलं मस्त शब्द द्यायला आवडतं म्हणून आपण त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून टाकलं. आता ब्रॉडली रेन वॉटर हार्वेस्टिंग, अगेन देर आर मेनी वेज ऑफ डुईंग रेन वॉटर हार्वेस्टिंग. आज जे काही मी डिस्कस करतोय ते फक्त आणि फक्त ज्या गोष्टींवर आम्ही मागचे 10-12 सोसायटीजमध्ये काम केलं, जे काही मी बघितलंय तेवढ्यांबद्दलच बोलतोय. बाकीच्यांबद्दल बोलत नाही. पण देर आर मेनी वेज ऑफ इन विच यू कॅन डू रेन वॉटर हार्वेस्टिंग. ब्रॉडली पण ते अशा पद्धतीने असतात. तर एक आहे की रूफटॉप, दोन दोन ठिकाणी पाणी पडतं सोर्स वाईज रेन वॉटर. एक आहे आपल्या टेरेसेस वरती, रूफटॉप वरती, आणि दुसरं आहे की जे खाली सरफेस रन ऑफ होतं किंवा स्टॉर्म वॉटर म्हणता येईल त्याला. तर रूफटॉप वॉटर असेल तर टिपिकली दोन टाईपचे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बघितले गेले. एक मी डिटेल नंतर बोलेल. जिथे सिंपल वायर वेज फिल्टर्स असतात, बेसिकली चाळणी आहे, त्याच्यातून पाणी पास केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे पिट वेस्ट, जे आपण टिपिकली ऐकत असतो की मल्टिपल लेयर्स पिट्स आहेत आणि त्याच्यातून पाणी पास करायचं. आणि बऱ्याच ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टोरेज टँक्स पण असतात, जे रूफटॉप वॉटर कॅप्चर करतात. ते ॲक्विफर रिचार्ज नाही होत त्याच्यानी, किंवा करतही नाही. पण इथे मुद्दामून टाकलं, डिस्कशनचा टॉपिक नाही आजचा, पण मुद्दामून टाकलं कारण लोकांकडे असतात, काही काही ठिकाणी असतात. आणि इंटरेस्टिंगली जर तुम्ही तो स्टोरेज टँक बनवू शकला आणि त्याचं पाणी वापरू शकला, तर दॅट्स द बेस्ट वे, रादर दॅन खाली टाकून परत ते पाणी वरती काढण्यापेक्षा. तो पण आजचा तो डिस्कशनचा टॉपिक नाही. आणि स्टॉर्म वॉटर म्हणजे किंवा सरफेस रन ऑफला ब्रॉडली एकच पद्धत आहे. चांगल्या पद्धतीने जर पाणी आत टाकायचं असेल तर 4 ते 5 लेयरचा फिल्टर मीडिया आणि मल्टिपल पिट बेस सिस्टीम केली तरच तो पाणी खाली तरच तो पाणी चांगल्या पद्धतीने नॉन कंटॅमिनेटेड पाणी खाली जाईल. डिटेल्स आपण पुढे अजून बोलूया. तर आता एका टिपिकली जे बघितलं गेलंय रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये, जे काही हे या टाईपचे फिल्टर आपल्याकडे असतील, जर तुम्हाला माहित नसेल तर बघा, बऱ्याच ठिकाणी ऑलमोस्ट 99% सोसायटीमध्ये आम्ही बघितलं की ह्या टाईपचे हॉरिझॉन्टल फिल्टर खाली टाकलेले असतात. टेरेसवर आपल्या रूफटॉप वरनं पाणी येतो, खाली असा जातो, आणि खाली अंडरग्राऊंड वरून त्यांनी पाईपलाईन टाकलेली असते. त्या पाईपलाईन थ्रू एक चेंबरला जातो. त्या चेंबरला हे असे फिल्टर असतात. डिपेंड ऑन तुमचा रूफटॉप सरफेस किती आहे. एक फिल्टर असेल, 2 असतील, 4 असतील, 6 असतील, किती असू शकतात पॅरलल मध्ये. आणि मग त्याचा जो आउटपुट आहे, तो आउटपुट बोरवेलला किंवा रिचार्ज शाफ्टला किंवा स्टॉर्म वॉटर स्टोरेज टँकला पास केलेला असतो ऍज अ आउटपुट. सिम्पल, राईट? आता ह्या फिल्टरमध्ये असतं काय, तर सिम्पल असतं बेसिकली. अगेन ब्रॉडली बोलतोय, वेगवेगळे टाईपचे परत फिल्टर असतात, पण हे बिल्डरनी लावलेले सिस्टम्स आहेत मोस्ट प्लेसेस. आणि जे बघितले ते नॉर्मली वायर असते, एक आत वेज असते किंवा वायर असते आत, आणि त्याच्यातून जे काही वेगवेगळे कण आहेत किंवा वरून आलेल्या गोष्टी आहेत, ते फिल्टर होतात. फिल्टर म्हणजे काय, तर परत चाळणी आहे, ते चाळणीतून पास केलेलं आहे. तर त्याच्यातून फिल्टर म्हणजे अगदी आपल्या पाणी घरी फिल्टर होतं तसा फिल्टर नाही. याच्यातून पाणी फिल्टर म्हणजे फक्त गाळणीसारखं फिल्टरिंग प्रोसेस होत असते. कारण रूफटॉपला असं अझम्पशन आहे की कुठल्याही प्रकारचं केमिकल कंटॅमिनेशन, कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन नसेल. फक्त पाणी वरून आलंय, कुठेतरी काहीतरी कण आहेत, लीव्हज आहेत, ते सगळे अडकतील. त्यांना अडकवण्यासाठी आपण हे फिल्टर लावलंय. पण गंमत म्हणजे, कारण हे जमिनीच्या खाली आहे,
हार्डली कोणाला ह्याच्याबद्दल मी ह्या पर्टिक्युलर ऍस्पेक्टवर थोडा वेळ जास्त घेणार आहे. कारण सगळी मॅक्सिमम ठिकाणी हेच लावलेले आहेत. तर जे काय आम्ही बघितलं ते मॅक्सिमम ठिकाणी जे तुम्हाला खालचं जे तुम्ही फोटो बघाल खालचा, तर त्याच्यात अशी गाळ आम्हाला मॅक्सिमम ठिकाणी सापडली. कारण लावल्यानंतर माहीतच नाही हे लावलेलं आहे. लोकांना अंडरग्राउंड आहे. तर व्हॉट इज नॉट सीन इज नॉट बीन मेंटेन्ड. सिंपल एज दॅट. आणि लोकांना सरप्राईज असतं, अच्छा असं पण काय आहे का? आणि मग परत ते क्लिनिंग करा, हे करा, ते करा. दॅट्स ऑल इश्यूज आर देअर. तर इमॅजिन करा हे असतात आणि रेन वॉटर सिस्टीम आहे तुमच्याकडे. पण ह्या प्रोसेसमध्ये आपण आपल्या बोरवेलला किती कंटेमिनेट करतोय. कारण हे फिल्टरमध्ये परत मायक्रॉन लेवल जी असते ती 500, 1000 बऱ्याच ठिकाणी अनक्लिअर आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी करतात. तर मायक्रॉन म्हणजे तुमची फिल्टर लेवल किती. नॉर्मली आपल्या टेरेसवरती नुसतंच कचरा जो अज्युम केलेला तो नसतो, तर कबुतरची शी असेल, अजून 10 गोष्टी काय काय असू शकतात, राईट. तर त्यांचा मायक्रॉन साईज काय असतो ते जर विचारात घेतलं तर काय काय आपण फिल्टर करायला पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात डेंजर म्हणजे जे आम्हाला सापडली, जे बाय लॉ मध्ये पण लिहिलेलं आहे पण ते फॉलो होत नाही, हे म्हणजे फर्स्ट फ्लश. दिस इज आय वॉन्ट यू टू डू अ एस्ट्रिक मार्क ऑन दिस. ज्याच्या कोणाकडे रेन वॉटरचं काही जरी सिस्टीम असेल तर त्यांनी कृपया करून हे पहिलं इम्प्लिमेंट करावं. आता याचा अर्थ काय, तर जेव्हा पाऊस पडतो, आता आपल्या वर्षातून 12 महिन्यातून 3च महिने पाऊस पडतो पुण्यात. 3 महिन्यांमध्ये जर 3 ते 4 महिने साधारण पहिले जो पाऊस आता एवढे दिवस पाऊस नाहीये, टेरेसवरती काय 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 गोष्टी झालेल्या असतील. ते काय रोज साफ करत नाही, धुत नाही, व्हॉटएव्हर व्हॉटएव्हर, किंवा धुतलं तरी तो पाणी खाली येईल व अजून काय काय गोष्टी असतात. तर तो जो पाणी येतोय तो जायला पाहिजे का बोरवेलला, तर नाही, नको, ऑब्व्हियसली नको. पण ऑलमोस्ट ऑल सोसायटी जिथे आम्ही बघितलं तिथे कुठेच फर्स्ट फ्लश हा सिस्टमच नाही. फर्स्ट फ्लश म्हणजे काय हे पुढच्या स्लाइडला दाखवतो. फर्स्ट फ्लश म्हणजे एकदम सोपं आहे. खालचे तुम्ही बघितलं की वरून आलाय पाणी, त्याला आपण एक वॉल ठेवलाय की जेव्हा आम्ही तो वॉल चालू करणार तेव्हाच तो पाणी आमच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या किंवा बोरवेलमध्ये जाईल. तिथपर्यंत तो पाणी बाहेर पडायला पाहिजे. कॉमन सेन्स एकदम. पण हे इम्प्लिमेंट केलेलं नाही. नाव यू कॅन इमॅजिन किती कंटॅमिनेशन आपण जमिनीत घालतोय अननोईंगली. ज्यांच्याकडे रेन वॉटर बिल्डरनी दिलं असेल किंवा बिल्डर असेल किंवा कोणी पण दिलं असेल, आणि त्याच्यात हे फर्स्ट फ्लश सिस्टीम नाही. नॉर्मली असं सांगितलं जातं की पहिले 2 पाऊस झाले की तुम्ही त्याला ऑन करा. कारण पहिल्या 2 पावसात सगळं घाण क्लिअर झालेली असेल, ती बाहेर पडलेली असेल. त्यानंतर तुम्ही त्याला ऑन करा आणि मग त्या पाण्याला बोरवेलकडे जाऊ द्या. आणि पाऊस संपला किंवा पाऊस संपायला आला की परत त्या वॉलला बंद करून टाका. सिंपल एज दॅट. तर दिस इज कॉल्ड फर्स्ट फ्लश सिस्टम अँड आय अर्ज एव्हरीवन टू इम्प्लिमेंट दिस ASAP. कारण दॅट्स अ व्हेरी क्रुशियल सिस्टम. आता गोइंग बॅक टू दी प्रिव्हियस स्लाइड, बऱ्याच ठिकाणी हेही सापडलं की वरून जे टेरेसवरनं पाईप येत आहेत, त्या पाईपवरनं आता रूफटॉपचे पाईप आहेत. फक्त टेरेसचं पाणी आपण घ्यायला पाहिजे, तो क्लीन असेल. पण बऱ्याच ठिकाणी टेरेसची डेफिनेशन बाय लॉ म्हणजे आपल्या बाल्कनी पण आहेत. तर बऱ्याच ठिकाणी या बाल्कनीचा जो आउटलेट आहे तोही या पाईपमध्ये कनेक्ट आहे. चांगले चांगले बिल्डर म्हणतोय बरं का, छोटे फालतू बिल्डर म्हणत नाही, सगळे करतात. आय एम नॉट सेइंग दिस इज अ फॉल्ट ऑफ बिल्डर प्रोबॅबली. आय डोंट नो हू इज ॲट फॉल्ट. बट आय एम जस्ट ब्रॉडली सेइंग there is a systematic fault in the whole design itself, piping itself. तर टेरेसवरनं पाईप आला आणि त्या टेरेसच्या पाईपाला सगळ्या बाल्कनीचं जोडलेलं आहे. जर ते जोडलेलं असेल तर तुम्ही काय गॅरंटी घेऊ शकता का लोकांना हेही माहित नाही रेन वॉटर हार्वेस्टिंग काय असतं, तर ते त्यांच्या बाल्कनीत कुठल्याही पद्धतीने गोष्टी धुतात. त्यांचे पेट्स धुतात, साबणाने धुतात, सगळं धुतात आणि हा सगळं पाणी जातो शेवटी बोरवेलला. तर यू कॅन इमॅजिन द काइंड ऑफ रिस्क दॅट इज देअर. ह्या पद्धतीने आपण कंटॅमिनेशन करतोय अननोईंगली. आता मजा म्हणजे दिस इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू फिक्स. कारण तर आम्ही काय केलं, पहिलं तर जसं मी म्हटलं फर्स्ट फ्लश ची सिस्टीम सगळ्यात इम्पॉर्टंट ती इम्प्लिमेंट केली. त्यानंतर इन्स्टेड ऑफ हॉरिझॉन्टल फिल्टर्स हे व्हर्टिकल फिल्टर आहे. नीरेन म्हणून कंपनी, रेनी म्हणून कंपनी, अजून काही काही कंपनीज आहेत. पुढे एक व्हिडिओ आहे तिथे ऍक्च्युअली कसं वर्किंग ते दिसेल तुम्हाला. खूपच सिंपल वर्किंग, काहीच त्याच्यात रॉकेट सायन्स नाहीये.
परत जाळी आहे, गाळणी आहे, गाळणीतून त्यांनी गाळ केली आणि त्याच्यातून ड्युअल फिल्टरिंग आहे 500 मायक्रॉन, 200 मायक्रॉन असे कण जे आहेत ते सगळे फिल्टर आउट होतात. म्हणजे बेटर फिल्टरिंग होते आणि त्याला आपण मग पास केलं आपल्या बोरवेलला. आता बोरवेलला पास करायच्या आधी हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये. मलाही फ्रँकली माहीत नव्हतं. काही वीक्स किंवा महिन्यापूर्वीच कळलं मला हा भाग, की जो पाऊस पडतो त्याची पीएच व्हॅल्यू ही लो असते. तो ॲसिडिक पाणी असतो कारण डायरेक्ट पडलाय. आता बोरवेलला आपण जेव्हा टाकतो, तर तो ॲसिडिक पाणी टाकण्यापेक्षा जर त्या पाण्याला आपण कुठल्याही दगडातून पास केलं, तर त्याची पीएच व्हॅल्यू वाढून जाते. आणि तर जे काही आउटलेट आहे ह्या सिस्टम व्हर्टिकल फिल्टरनी झालेला आउटपुट आला, त्याला दगडातून एक कुठल्याही प्रकारचे दगड टाकले आणि त्या आपल्या बोरच्या आजूबाजूला टाकले आणि तिकडनं त्या बोरमध्ये जर तो गेला, तर एकंदरीत you are doing least contamination and you are basically recharging a decent amount of water. Now, is this the best solution of rooftop rainwater harvesting? Considering जे काही limited constraints आहेत त्याच्यामध्ये yes. But a better way is I'll show in the next slide. But this is still the far better way considering जे आपल्याकडे already आहे. तर आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू लुक ॲट दिस अँड ट्राय अँड इम्प्लिमेंट. हे खूप कॉस्टली नाहीये. तो जर 1500 स्क्वेअर फीटचा एरिया असेल तर त्याच्यासाठी 4,500चा तो युनिट आहे. जास्तीत जास्त मोठा स्पेस असेल तर अजून 2,000-5,000 जास्त लागतील. प्लंबिंगची कॉस्ट लागेल. बट तुमच्या जे बोरवेल आहे त्याच्यात कंटॅमिनेशन होणार नाही आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. इंटरेस्टिंगली अजून एक आहे. मी काय त्याला व्हेरिफाय नाही केलं, पण आय एम जस्ट सेइंग लॉजिकली, की जेव्हा केव्हा आपण बोरवेलला कंटॅमिनेट करतो, तेव्हा आपली बोरवेलची यील्ड कमी होत जाते. एक साधं लॉजिक असं आहे, की बोरवेलमध्ये पाणी जो आहे तो झिरपतो, बरोबर खड्ड्यातून. पण ते जर खड्ड्याचं आपण भोकं बंद करून टाकली बिकॉज ऑफ कंटॅमिनेशन, तर ऑब्व्हियसली झिरपणं कमी होईल. तर आपल्याकडे मग पाणी येणार नाही. म्हणून आपण काय करतो, की हे सगळी सेटअप झाला व्यवस्थित, तर त्यानंतर सजेशन देतो, की तुम्ही बॅक फ्लश करा. बेसिकली बोरवेल वालेच येतात आणि ते बॅक फ्लशिंग करतात. जोरात खाली डीपला पाणी टाकून ते त्या आतलं सगळं जे आहे त्याला साध्या पद्धतीने क्लीनिंग करतात. दॅट्स द होल आयडिया. आणि त्याच्याने 100% बोरवेलची यील्ड वाढते. That has been seen. So that's how was the broader issue initially, and these are the different things that we fixed. प्रश्न कोणी काही विचारत असेल तर मी आत्ता उत्तर देऊ शकणार नाही चॅटवरती कारण मी मोबाईलवरनं बोलतोय आणि एकदा सगळं झालं की आय एम हॅपी टू आन्सर एनी क्वेश्चन विदिन द टाइम जे काही आपल्याकडे आहे. एक पटकन व्हिडिओ बघूया जो एका सोसायटीने इम्प्लिमेंट केलं. त्यांनी हे बघा ह्या व्हिडिओत तुम्हाला दिसेल. आता हा जो फिल्टर आहे हा नीरेन फिल्टर आहे. हे बघा याला आता ते उघडतील. हे अशा पद्धतीचा साधी जाळी आहे. वरून पाणी पडतं. हे बघा इथे सगळे गाळ जमा झाली. आणि मग यांनी इकडनं असा खड्डा खोदला. त्यांच्याकडे हे काहीच नव्हतं. रेन वॉटर हार्वेस्टिंगच नव्हतं काही पण. इथे बोरवेल होती फक्त. त्यांनी हे केलं, इकडे आणलं पाणी आणि झालं त्यांचं काम. सो दॅट्स ॲज सिंपल ॲज दॅट. राइट? तर बेसिकली ह्या सोसायटीनी प्लस अजून एक ठिकाणी आम्ही बघितलं, की ते जे मी म्हटलं बाल्कनीमधनं कनेक्टेड होतं. तर त्यांनी अख्ख्या टेरेसवरून डायरेक्ट अख्खी नवीनच लाईन टाकून दिली खालपर्यंत. सो दॅट्स जस्ट एज अ एक्झाम्पल दॅट आय वॉन्टेड टू शो की इट हॅज वर्क्ड. आता जे मी तुम्हाला सांगत होतो, की बेटर सोल्युशन म्हणजे इज दिस अन आयडियलिस्टिक सोल्युशन? द आन्सर इज नो. द मोर आयडियलिस्टिक सोल्युशन इज की तुम्ही पीट बेस्ड सिस्टम मधनं हे पास करा. आता ही जी स्लाइड आहे ही आहे मी एक रिक्वेस्ट करेल सगळ्यांना, तुम्ही हे लिंक आपल्याकडे नोट डाऊन करून घ्या. missiongroundwater.org. यांनी पुणे बेस्ड आपली एनजीओ आहे एक माझी नाही म्हणजे आपले काही एक्सपर्ट्स आहेत त्यांची एनजीओ भूजल अभियान म्हणून. आणि दे हॅड डन अमेझिंग वर्क. तर त्यांनी एक हँडबुक बनवली आहे. त्याच्यातलं मी फक्त एक पेज मधनं हे काढलंय फोटो.
तर त्याच्यात बेसिकली वरून पाणी आणायचा. तो पाणी एका सेटलिंग टँक मध्ये टाकायचा आणि त्याचा ओव्हरफ्लो जो आहे, तो अशा 4-5 लेयर बेस्ड जी फिल्टरिंग पिट बेस्ड सिस्टम असते त्याच्यातून पास करून मग बोरला जायला पाहिजे. दॅट्स द आयडियल वे सो दॅट अजून थोडेफार बारीक-सारीक कंटॅमिनेशन जे असतील, ते सगळे याच्यातून निघून जातील. पण सिन्स बऱ्याच सोसायटीकडे ऑलरेडी जागा कमी असते किंवा सेटअप असतो, तर शून्यापासून सगळं सेटअप करायला खूप खर्च येतो किंवा त्या सेटअपला वाढवायला खर्च येतो. तर एक्झिस्टिंग सेटअपला तुम्हाला फिक्स करायचं तर कमीत कमी पहिलं जे मी बोललो तेवढं तरी करायलाच पाहिजे. सो दॅट्स दिस क्विकली आणि पण इथे पण फर्स्ट फ्लश नक्कीच इम्प्लिमेंट करायला लागेल इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. पुढचं जे आहे ते म्हणजे स्टॉर्म वॉटर बेस्ड स्टॉर्म वॉटर ला परत सगळ्यांना माहिती आहे. ऐकून आहे आपण मल्टिपल लेयर्स असायला पाहिजे आणि ते सगळं आहे. तर परत यांनी खूपच एकदम सायंटिफिक पद्धतीने ते असे मल्टिपल चेंबर्स असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्टॉर्म वॉटरला टाकता कारण त्या स्टॉर्म वॉटरमध्ये ऑइल असतं. अ, काय खूप खूप कंटॅमिनेशन असतात राइट सरफेस वॉटरला. तो पाणी आपण खाली टाकतोय आणि तो कधी पण डायरेक्ट बोरवेलला कधीच टाकायचा नाही. त्याला आपण रिचार्ज शाफ्ट म्हणतो जे एक 60-70 फूट बोर केलेली असते वेगळी फक्त रिचार्जिंगसाठी. तिथे ते पास करायला पाहिजे या अख्ख्या मेकॅनिझम थ्रू आणि त्याच्यातून जर केलं तर द प्रोबॅबिलिटी ऑफ कंटॅमिनेशन इज व्हेरी लो. राइट सो अख्खा हे फॉलो केलं हे 1, 2, 3 3-4 चेंबर आहेत. ब्रॉडली 3 आणि 4 असे चेंबर्स आहेत. एकामधनं ऑइल काढला जातो, बाकीमधनं हळू असं करून सगळं गाळ काढली जाते असं करून इकडे मेन फिल्टरिंग आपण करतोय, राइट? जिकडे मल्टिपल लेयर्स ऑफ फिल्टर मीडिया टाकलाय. आता मजा म्हणजे इथे आणि मागच्या स्लाइडला दाखवलेलं त्यांच्यामध्ये जास्त डिफरन्स मेजर डिफरन्स म्हणजे तिथे एक सिंगल जरी असेल तरी चालून जातं. इथे मल्टिपल असणं कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट दोन्ही केसमध्ये क्लीनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच ठिकाणी लोकं हे करतात, काय म्हणतात त्याला, पिट बेस्ड सिस्टम करतात. मल्टिपल लेयर ऑफ व्यवस्थित हे गोष्टी टाकतात आणि मग विसरून जातात किंवा कोणतरी दुसरं येतं त्याला माहित नसतं काही नाही आणि इव्हेंच्युअली तुमचं रेन वॉटर हार्वेस्टिंग होणंच बंद होतं. कारण शेवटी गाळ येईल, ते पॅक होऊन जाईल, सगळे भोकं पॅक झाले की पाणी आत जाणारच नाही. पाणी आत जाणार नाही आणि तर रेन वॉटर खाली जाणार नाही. मग तुम्ही आपण म्हणतो, "अरे, आम्ही कधीतरी कुठल्यातरी वर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग केली, पण त्याचा फायदाच होत नाही." कसा होणार फायदा ना? खालीच पाणी जातंय. तर टेक्निकली त्याला मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी वेळेवर क्लीनिंग होणं आणि गोष्टी होणं गरजेचं आहे. त्याबद्दल एस्पेशली वरच्या लेव्हलला जर आपण एखादी जाळी किंवा जिओ फायबर हे ठेवलं, कापड ठेवलं, तर प्रत्येक पावसाच्या आधी त्याला क्लीन करणं सोपं होईल आणि थोडंसं गाळ आत कमी जाईल. सो बेसिकली देअर आर वेज ज्याच्याने आपण मेंटेनन्स डिले करू शकतो. पण ॲट द सेम टाईम मेंटेनन्स कंपल्सरी आहे क्लीनिंगचा. तर मेक शुअर ज्यांच्याकडे हे आहे त्यांनी हे बघावं आणि क्लीनिंग करून परत सगळं सिस्टम सेटअप करायला पाहिजे. मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये एका सोसायटीत कसं सिस्टम दिली होती ते दाखवतो, की कशा पद्धतीने अ, आपल्याला एक्झिस्टिंग सेटअप दिला जातोय सोसायटीजमध्ये आणि कशा पद्धतीने तो कंटॅमिनेशनच वाढवतोय अनफॉर्च्युनेटली. माझ्याकडे त्याचं उत्तर नाही, की का असं होतंय? व्हॉट शुड गव्हर्नमेंट अँड दिस इज नॉट द प्लॅटफॉर्म टू टॉक अबाउट दॅट. बट समवेअर एन्फोर्समेंट आणि जे काही लॉ आहे त्यांची एन्फोर्समेंट गरजेची नाही तर आपलं ग्राउंड वॉटर हेवीली कंटॅमिनेट होतोय. तर आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्याला होतो. तर एका सोसायटीत स्टॉर्म वॉटरचं जसं मी बोललो तुम्हाला, स्टॉर्म वॉटरची सिस्टम आहे जिकडे बेसिकली मल्टिपल पिट्स असण्यापेक्षा 2 लेव्हलचे पिट्स आहेत. एक पिट म्हणजे डिसिल्टिंग टँक आहे जिकडे पाणी येऊन पाणी पडेल, गढूळ पाणी म्हणून तो पडेल, सगळं सेटल होईल गाळ आणि मग त्याचा ओव्हरफ्लो आहे जो पुढच्या सोक पिटला जाईल.
इनपुट फक्त डिसिल्टिंग टँकलाच असतो डायरेक्ट इनपुट, कारण पाणी असं पडतो ना जोरात व्हेलॉसिटीने, तर तो हलवतो. पण सोकपीटमध्ये पाणी हळूच जायला पाहिजे, जेणेकरून हळू तो सेटल होईल 4-5 लेयरच्या फिल्टरिंग माध्यमातून आणि मग तो खाली जाईल. दॅट इज हाऊ इट शुड बी, राइट? तर इथे त्यांनी उलटं केलं. पहिलं सोकपीट केलं आणि मग नंतर डिसिल्टिंग पीट केलं. त्यानंतर मजा म्हणजे सोकपीटमध्ये डायरेक्ट असे पाईपची लाईन टाकून दिली. हे दिसतं तुम्हाला असं डायरेक्ट पाणी येतोय. हे म्हणजे रिचार्ज शाफ्ट जे आपण म्हटलोय. धिस इज लाइक 60 टू 70 फीट डीप डीप बोरवेल एका दॅट्स हाऊ इट इज. तिकडनं पाणी डायरेक्ट आत जातोय. राइट? याचं तोंड पण बंद केला नाही. त्यानंतर ही जी लेयरिंग केली, हे खड्डा जो एकदम छोटा आहे. किती 1.5 फूट बाय 1.5 फूट. आता 1.5 फूटमध्ये काय माणूस उतरेल आणि काय मेंटेनन्स करेल ना? त्यानंतर परत इथे जी लेयर केली आहे, खड्डा एकदम छोटा केला. 1.5 फूट डीपच केला. त्याच्यामध्ये पण जे काही माल भरलं ते 2च लेयर भरले. विटा भरल्या आणि खडी भरून विषय संपवून टाकला. आणि गंमत म्हणजे हे जो पाईप असतो, त्या पाईपमध्ये परफोरेशन असतो. परफोरेशन कुठे असायला पाहिजे? तर 4 लेयर आहे. त्या 4 लेयरच्या शेवटच्या लेयरला परफोरेशन असायला पाहिजे, राइट? सो दॅट फिल्टर्ड वॉटर आत जाईल ना. तर राइट फ्रॉम टॉप परफोरेशन करून ठेवलं आता. सो यू कॅन इमॅजिन टू दी एक्सटेंट किती गडबडी केलेली असते. काही विचार केलेला नाहीये आणि असंच काहीतरी करून टाकलंय. आणि याच्यामुळे किती कंटॅमिनेशन होतंय, देयर इज नो लिमिट टू इट. तर काय जस्ट टू शो, मग काय केलं ऑब्व्हियसली इकडचा पाईप तिकडे फिरवला, पाणी तिकडे टाकलं, तिकडनं मग ओव्हरफ्लो तिकडे केलं. हे असं उलटे-सुलटे केले आणि समहाऊ वी फिक्स्ड इट. आय वोंट से इट्स 100% फिक्स्ड, बट इट इज मेकिंग शुअर दॅट कंटॅमिनेशन तरी होणार नाही. और कंटॅमिनेशन जर 100 होत असेल, तर आता कंटॅमिनेशन फक्त 2% किंवा 5% होईल. त्या 95% चं कंटॅमिनेशन बंद करून टाकलं. आणि स्टिल रेन वॉटर फ्लो होतोय. कारण आम्ही तेव्हा त्याला डिसिल्टिंग काय म्हणतात फ्लशबॅक करून ते सगळं क्लीन करून टाकलं. त्याच्यामुळे सगळं पाणी आत जातोय. आणि परत आम्ही काय केलं, प्रत्येक लेयरच्या मध्ये एक जाळी टाकून दिली. बारीक जाळी असते ना, ती टाकली. जेणेकरून वरच्या जाळीला फक्त मेंटेनन्स वाल्यांना काढायला लागेल, गाळ क्लीन करायची. म्हणजे दरवर्षी क्लीन करण्यापेक्षा अख्ख्या मटेरियलला किंवा 2 वर्षात ते 3-4 वर्षात आता क्लीन करायला. सो दॅट्स अ ब्रॉडर पॉइंट ऑफ व्ह्यू. पर्पज ऑफ शेअरिंग दिस एक्झाम्पल इज, आहे प्रॉब्लेम्स बऱ्याच ठिकाणी आणि मेन माझा कन्सर्न आहे की वी आर कंटॅमिनेटिंग ग्राउंड वॉटर हेवीली. तर रिक्वेस्ट इज की त्या कंटॅमिनेशनला डोक्यात ठेवून सी इफ यू कॅन डिक्रीज द कंटॅमिनेशन. त्याच्यामुळे तुमची यील्ड कमी होते. Forget about environment or anything. I keep saying this. Don't care about anything. But at least तुम्ही तुमच्या पाण्यासाठी केअर करतात, पैशासाठी, हेल्थसाठी केअर करतात. So make sure the contamination is decreased. I'll cover that further more. अजून एक सांगायचं म्हणजे आतापर्यंत आपण डीप एक्विफर बद्दल बोललो, कारण सगळीकडे बोरवेल आणि हे सगळं गंमत आहे. मजा म्हणजे शॅलो एक्विफरला कम्प्लिटली विसरून गेलेलो आहोत आपण. आणि फक्त थिअरीमध्ये बोलत असतो. कारण आपल्याला वाटतं त्याचा आम्हाला उपयोगच नाही. आम्ही तर बोरवेलमधनं पाणी काढतो. त्याचा उपयोग काय? सो इंटरेस्टिंगली दॅट्स incorrect. There's a lot of advantage of shallow aquifer. I'll cover that little later. But let me explain first. काय-काय पद्धतीने आपण शॅलो एक्विफर रिचार्ज करू शकतो एकदम सोप्या पद्धतीने. त्याला काही खूप पैसे लागतात असं भाग नाहीये. एक तर तुम्ही काँक्रीट इझिली रिमूव्ह करू शकता. झाडाच्या अवती-भोवती करू शकता. पॉन्ड्स, छोटे पॉन्ड डग करू शकता. छोटे-छोटे पिट्स करू शकतो. त्याच्यात दगड भरून टाकायचे. मी पुढच्या याच्यात दाखवेल ते कसं अचीव्ह करू शकतो. नाही काही तर आपण व्हर्टिकल पाईप्स घेतले, जे स्टॉर्म पाईप असतात ना सिमेंटचे किंवा कुठलेही किंवा इव्हन प्लास्टिकचे ते घेतले. भोकट केली आणि तो खाली पाईप टाकला आणि त्याच्यात दगड भरून दिलं, तरी थोडंफार पाणी पर्क्युलेट होईल साइडनी. आणि विशेष म्हणजे गार्डन जे परमिएबल पेव्हमेंट ब्लॉक्स वगैरे म्हणतो ते वापरले तर नक्कीच होतो. कारण आपण काय करतो या प्रोसेस थ्रू, सॉइलला ओपन करतोय आणि सॉइलला फक्त छोटा इंटरव्हेन्शन करून जास्तीत जास्त पाणी शोषून देण्यात मदत करतोय. आता एक एक्झाम्पल म्हणजे एका अगदी हे लिटरल एक्झाम्पल आहे एका सोसायटीत जिकडे बऱ्याच ठिकाणी प्रश्न असतात, "अरे आमच्याकडे हा प्रॉब्लेम आहे, पार्किंग आहे, मग नाही शक्य, जागा छोटी आहे." इथे हा दिसतोय हा पार्किंग एरिया आहे यांचा अख्खा.
ह्या इथे खूप पाणी जमायचं. अगदी एकदम जे आपण म्हणतो लोकल फ्लडिंग. बऱ्याच सोसायटीमध्ये लोकल फ्लडिंग होत असते आणि त्यांना वाटतं काही फरक पडत नाही. खूप खूप नुकसान होत असतं बाय द वे लोकल फ्लडिंगमुळे इन अ लाँग टर्म बेसिस. तर त्यांनी काय केलं हे घेतलं त्यांना सजेशन दिल्यानंतर हे घेतलं. हे घेऊन इकडे असा खड्डा केला. त्यांच्याकडे जेवढी जागा होती, काही रिसोर्सेस त्या बेसिसवरती मोठा खड्डा केला. छोटा पण करू शकतो. 25 बाय 15 फीट एवढा खड्डा केला. डीप 4-5 6 फूट खड्डा केला. आता तो खड्डा असा ठेवू तर शकत नाही. ऑफकोर्स त्याचा काही उपयोग पण नाही. म्हणजे ते आयडियली तर खड्डा ठेवला की अजून पाणी मुरेल. पण नुसतं त्याच्यात मोठी दगड असतात. एकदा अख्खी अशी मोठी दगड ते भरून टाकली आणि ते भरून वरपर्यंत कव्हर केलं. ग्रॅव्हल टाकली. नाव बॅक टू इकडे परत पार्किंग करतायत ते. म्हणजे जागा तीच परत झाली. पण अख्खा मजा आली. आता गंमत दाखवतो तुम्हाला त्या जागेची. काय आउटपुट रिझल्ट म्हणून काय झालं. हे त्यांनीच व्हिडिओ काढलेला आहे. हा खूप पाऊस पडतोय. हे कधीचं जेव्हा नाही का खूप पाऊस पडत होता 2 आठवड्यापूर्वी तेव्हाचा व्हिडिओ आहे. अगदी खूप पाऊस पडतोय. हे बघा, इथे पाणी आलं आणि गायब झालं पाणी. कॅन यू सी धिस? अगदी गायबच झालं पाणी. म्हणजे किती क्षमता आहे पाणी शोषून घ्यायची, पण आपण अलाउच करत नाही पाणीला जायला. सो धिस इज धिस इज धिस वॉज व्हेरी इंटरेस्टिंग टू सी. सो अशा काही पद्धतीने बरंच काय-काय करू शकतो. मी पुढच्या अजून याच्यात दाखवतो. फॉर एक्झाम्पल आता इथे हे इथे एका ठिकाणी काय केलं, की किड्स प्ले एरिया होता. तिथे काही नाही खड्डा केला. असा खड्डा केला, त्याला थोडा ब्रिकवर्क केला. त्यात परत तशी दगडं होती ना, तशी दगडं भरली. वरती हे केलं. इकडनं सगळं पाणी त्याचं जमा होत होतं. इकडे 2 खड्डे केले. त्या खड्ड्यातून तो पाईप टाकून त्याला रिडायरेक्ट केलं. अख्खा त्यांचा इकडचा पाणी जो आहे ना सोसायटीतला, तो सगळा इथे जातोय आता. आणि कुठे थांबत नाही, काही अडकत नाही आणि सगळं आत जातोय. आणि काय मुलं तरी खेळणार आहे, त्यांना काही त्रास होणार नाही, कारण इथे काय कोण पडणार नाही, काय होणार नाही. सो यू डू हॅव ओपन एरियाज. इट्स नॉट दॅट यू डोंट हॅव ओपन एरियाज. इट्स लाइक आपण त्याला रिडायरेक्ट करू शकतो का? काही करू शकतो का? दॅट्स अ ब्रॉडर क्वेशन दॅट यू वांट टू आस्क. अजून एक आहे आपल्याकडे जर ट्रेंचेस करू शकलो आपण, तर त्याच्यात हे असे दगड भरून परत सिमिलर सिस्टम. हे मी म्हणत होतो ब्लॉक्स, गार्डन ब्लॉक्स म्हटलं जातं याला. तर जिथे-जिथे तुम्हाला शक्य असेल ना, तिथे असे लावले की खड्डे आहेत ओपन, सॉइल ओपन खड्डे. इथे पाणी जाईल आणि मुरेल. परमिएबल ब्लॉक्स म्हणतात, तर त्याचं एक एकंदरीत मला जे कळलं, मी प्रयत्न केलेला नाही, पण जे काही इनपुट मला मिळालंय, परमिएबल ब्लॉक्सचा एक इश्यू होतो, की त्या परमिएबल ब्लॉक्स इव्हेंच्युअली मडमुळे पॅक होऊन जातात. तर त्यांचा जो एफिशियन्सी ती खूप डाऊन होते. एक अजून एक मजा म्हणजे सांगायचं होतं, हा जो तुम्हाला दिसतोय ना इकडे हे बघा. इकडे हे जे आहे इथे काय केलं आम्ही एका सोसायटीत. धिस इज अ मिलिटरी ग्राउंड. लाइक आय सेड पिंपरी मिलिटरी ग्राउंड आहे एका साइडला. तर इथे मिलिटरी ग्राउंड आहे. ही सोसायटी आहे. तर बाय लॉ त्यांच्यामध्ये एक बफर एरिया असणं कंपल्सरी आहे. पण हा एरिया जो आहे तो सोसायटीच्याच मालकीचा आहे. तर त्यांचा तो ते विचार करत कसं करता येईल, काय करता येईल वगैरे, वगैरे वेगळे थॉट प्रोसेस रन करत होते. तर त्याच्यातून त्यांना आयडिया दिली, की एक काम करू आपण तिकडे पॉन्ड बनवू. कारण तिकडे कोण जात नाही. तिकडे कोणाचं हे नाही. तर अगदी ते पॉन्ड बनवलं, जसं मागच्या याला केलं होतं. पण त्याच्यात दगडं नाही भरली. त्या पॉन्डमध्ये सगळं पाणी जमा झाला आणि त्या पॉन्डची मजा म्हणजे पॉन्डमध्ये आम्ही पाणी जमा केल्यानंतर इफेक्ट बघा. हे ही जी सोसायटी आहे. हे बघा इथं पाणी इथे जातं ना त्या बाजूला तो हे आहे. ह्या ह्यांच्या इकडे हा जो एरिया आहे, ह्या एरियामध्ये बोरवेल आहे इकडं. हे पाईप जातो ना तिकडे. आणि त्या बोरवेलला मागचे 3 वर्ष पाणी नव्हतं. पाऊस तर दरवर्षी पडतो ना आणि मिलिटरी एरिया तिकडेच आहे. पण नुसतं हे इंटरव्हेन्शन आम्ही केलं त्याच्यामुळे ह्यांच्या बोरवेलला जिथे 3 वर्ष पाणी नव्हतं तिथे पाणी लागलं. अँड धिस वॉज ऑल नॅचरल पर्क्युलेशन राइट. आम्ही फक्त त्याला अलाव केलं, की त्या पाण्याने खाली जावं. दॅट्स ऑल वी डिड. नथिंग मोर दॅन दॅट राइट. आणि ऑफ कोर्स दगडं टाकली जेणेकरून जर उद्या काही पक्षी वगैरे पडलं. आय लर्न दिस फ्रॉम इकॉलॉजिकल सोसायटी. आय वुड से अँड मेनी अदर फोक्स देअर, की जे आपलं पक्षी असतात, ते असतात, ते पडतात, ते मरतात. तर तिकडे दगडं टाकली आणि त्या दगडातून दे कॅन ऑल्वेज कम आउट. तर आम्ही ते पण व्यवस्था केली आहे. इन केस इन फ्युचर तसं कधी झालं तर. सो दीज आर लाइक स्मॉलर इंटरव्हेन्शन. शोधलं तर सापडेल असं मी म्हणेल. कारण शेलो एक्विफर निग्लेक्टेड आहे त्याच्यामुळे कोणी याचा खूप विचार करत नाही. आय एम नॉट सेइंग कोणीच करत नाही, पण मोस्टली केला जात नाही.
आता मी जे मागे बोलत होतो, प्रश्न ऑब्व्हियसली पडेल ना, की आपण म्हणू ठीक आहे नेचर आणि एन्व्हायर्नमेंट बाकी सगळं एक एक ठिकाणी गेलं. पण बेनिफिट्स आम्हाला काय बेनिफिट आहे त्याचे? तर शॅलो एक्विफरचे खूप बेनिफिट्स आहेत. सगळ्यात म्हणजे आपले लोकल जसं मी दाखवलं लोकल फ्लडिंग तो थांबवतो. आणि म्हणजे हे काही बेनिफिट्स खूप जास्त असतील. इंटरेस्टिंगली बोरवेलला पण शेवटी पाणी वरून वरच्या एक्विफरमधनं पण जातच असेल ना. तर तो असतो आणि तो वर्षभर असतो बरं का हा पाणी. कारण यू कॅन इमॅजिन द स्पेस इज वाईड. दगडं खाली आहे. सो द स्पेस ऑफ shallow aquifer would be much bigger space is the reason that will help you improve your borewell. त्यानंतर आणि तो एक्झाम्पल आम्ही बघितलंच. त्यानंतर अगेन ॲज आय सेड इट डिस्ट्रिब्युटेड अ लार्ज सरफेस. त्यानंतर पाणी डिस्ट्रिब्यूट खूप जास्त होतो. जेव्हा आपण डीप एक्विफर रिचार्ज करतो, पाणी असं खाली जातो राइट. सो इट्स द सरफेस ब्रॉडली अगेन जिओलॉजिकली गोष्टी व्हेरी होतील. पण मी जे काय बोलतो ते जनरलाइज्ड टर्म्समध्ये होतं. सो आय होप यू विल अंडरस्टँड दॅट. Interestingly, I understood that this is the moisture or the water that is being used by trees. If you are someone who care for trees, if you are someone who care for ecology, if you care for organism, if you care for river and its ecosystem, the best way, the one of the most important way is to make sure shallow aquifers are getting recharged because that's the source of water that feeds into rivers and lakes. Uh, शैलजाताई झाल्यानंतर प्लीज कन्फर्म करा इफ आय एम सेइंग एनिथिंग रॉंग हिअर. कारण शैलजाताई हॅज बीन द एक्सपर्ट. सो that's the most important thing that you can support. आणि हे सगळे असले तर आपल्याला डायरेक्ट फायदा होतो. वी ऑल नो दॅट राईट. सो दॅट्स वाय व्हेरी व्हेरी क्रुशियल एस्पेक्ट. ताईंनी व्हॅलिडेशन केलंय व्हॉट आय सेड. सो आता so we are done with the broader implementation wise. Now just to cover few more 2-3 slides आहेत अजून. की काय की चॅलेंजेस सापडले ब्रॉडली राईट. एक आढळले सापडले म्हणजे आढळले की ग्राउंड वॉटर हा इनव्हिजिबल आहे. त्या आणि ग्राउंड वॉटरची आणि पाण्याची एकंदरीत प्रायोरिटी नाही. फक्त समरमध्ये आपल्याला जाग येते, अरे पाणी, पाणी, पाणी. बाकी वर्षभर काही घेणं देणं नसतं. आणि त्यातल्या त्यात ग्राउंड वॉटर हा इनव्हिजिबलच आहे. म्हणून लोकांना वाटतं अरे ग्राउंड वॉटर काय आहे? कुठनं येतं माहित नाही, काय नाही. फक्त बोर करत जावा आणि पाणी येत जाईल. जादूनी पाणी येत जाईल. पण तसं नाही ना ऍक्च्युली. इंटरेस्टिंगली युनेस्को, आय एम नॉट सेइंग दिस, युनेस्को गो इन रिसर्च. UNESCO says 99% of fresh water is groundwater. Out of that, 50, in urban areas, 50%, and this is a general thing that they are talking about, 50% of water, fresh water consumption is via groundwater. And this, of course, UNESCO is not saying, but our own people who had done so much research say that Pune consumes 35% of its water needs are fulfilled through groundwater. Now you can imagine, do you really think all this water can be provided by a corporation or government? नो, नॉट पॉसिबल राईट. एवढं पाणी कुठनं आणणार ते? कारण सरफेस वॉटरवर पाणीच नाही तर ते कुठनं आणणार? सो हे दिस अझम्पशन वी फाउंड दॅट मेजॉरिटी ऑफ पीपल कीप आस्किंग फॉर मोर कनेक्शन, मोर कनेक्शन, मोर कनेक्शन. आम्हाला हे देत नाही, असं होत नाही, असं गव्हर्नमेंट देणार कुठनं? Of course, I'm not talking about on the side of the government. There are faults and they will fix them eventually. But still, can they fulfill that demand? The answer is no. So, lot of people are waiting for this assumption that it is government's responsibility and corporation will fulfill the demand. Another challenge is, everyone wants guarantee. आम्हाला immediate ROI पाहिजे. Guarantee द्या की हे केल्यानंतर. No one can guarantee, but I can assure you an increase in probability, a far higher percentage increase in probability. We have seen that. And in this whole water positive Pimpli, we are saying, let's consider a larger area rather than society करण्यापेक्षा larger geographical area ला आपण विचारात घेऊ आणि मग काम करू तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल. Again, that's a different topic. So, and interestingly, we had again, चांगल्या सोसायटी ज्यांच्याकडे चांगला अमाऊंटचा पैसा आहे ते खूप ठिकाणी कुठे कुठे घालत असतात. नो नीड टू, आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट दॅट.
but they do not want to invest into rainwater harvesting or groundwater recharge. बोर करायला पैसे लाख रुपये, 1.5 लाख आहे बोर करायला, पण 15,000 20,000 रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला नाही. आणि ते बोर ड्राय गेले तर ओ सॉरी, बोर ड्राय गेले, कारण त्याची गॅरंटी नसते. दिस इज व्हॉट पीपल से, बट ज्याची गॅरंटी ते काम नाही करणार आम्ही. सो दॅट्स अ इंटरेस्टिंग माइंडसेट इश्यू दॅट वी हॅड सीन. अँड दे आर वेटिंग फॉर समवन एल्स टू इन्व्हेस्ट. कॉर्पोरेटर पैसे देईल, गव्हर्नमेंट पैसे देईल, पीसीएमसी देईल. आय डोंट अंडरस्टँड. यू आर हॅपी टू पे लॅक्स टू टँकर आणि बाकी बऱ्याच काही काही गोष्टी आणि कन्झ्युम लो क्वालिटी वॉटर और मे बी keep fighting for water, but we don't want to invest few thousand for something that will pay back for a longer period. Very interesting. That's the again मी इथे ज्ञान देत नाहीये. I am only saying what is been observed by interacting and with the society, because there has been so much discussion. People call for guidance. People say अरे आमच्याकडे guidance नाही, help नाही. ठीक आहे. So hence I started saying free of cost. Anyone need anything, I'm happy to guide. Current when in I had also seen lot of practicing professionals and consultant companies of rainwater harvesting has stopped attending or visiting societies to provide them guidance, because ते बोलवतात त्यांना अशी कॅरेट देऊन की तुम्ही आम्ही तुम्हाला बिझनेस देऊ और व्हॉट एव्हर. आणि इव्हेंच्युअली काही 2-2 वर्ष 3-3 वर्ष काही होत नाही. Eventually they had, most people I talked to, they said we had stopped or we don't entertain much of societies now. Unfortunate fact. So hence I said let me be that bridge. But again I saw too much discussion, very little action, because money is involved and I don't know where it is going. Lastly, water quality and health impacts are highly neglected. People have zero clue about contamination. People have zero. I'll give you an interesting story. In one of the societies, टेरेस वरून रूफटॉप टेरेसचा पाईप आला. तो पाईप डायरेक्ट बोरवेल मध्ये गेलेला होता. त्यांच्याकडे पेंटिंग केली पेंटरनी बिल्डिंगला. तो गेला टेरेसवरती, धुतली मस्त बादली आणि ते सगळा पेंट गेला त्यांच्या बोरवेलला. बोरवेल विच वॉज वर्किंग बोरवेल आय एम टॉकिंग. आणि त्यानंतर बरेच महिने त्यांच्या घरांमध्ये पेंट मिक्स वॉटर येत होता. यू कॅन इमॅजिन. So that's the kind of interesting things we all are doing. So that's funny part of it. So now, obviously, are there solutions? So there are few solutions. Of course, there are many more solutions, but I think spreading awareness, giving guidance, and executional support is required, which is what I'm trying to do. And maybe, and there are more people like Bhujal Abhiyan is there, and Aquadem is doing amazing work. Many people are doing many things, but then the कपिल, challenge. आपल्याला आपल्याला लवकरच हे करायला लागेल. हो, याच्यानंतर एकच स्लाइड आहे. हां, पण म्हणजे इंटरेस्टिंग आहे. मला असं थांबवावंसं वाटत नाहीये. फक्त आपल्या वेळेकडे थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे. हो, फक्त एकच स्लाइड आहे प्राजक्ता याच्यानंतर. सॉरी डिले झाल्याबद्दल सगळ्यांना. पण आय वॉज ट्राइंग टू कव्हर एज मच एज पॉसिबल. एनिवे, सो फिक्सिंग पॉलिसी हे सगळं. एक मोस्ट इम्पॉर्टंट सोल्युशन जो आहे दॅट इज जे काय which is what has to be fixed is housing society and residents has to prioritize water and of course allocate budget and stuff like that, and stop drilling deeper. It's not going to give anything. Lastly, as a conclusion, most important is stop contaminating. And there are many ways of doing rainwater harvesting. Whoever you call, whatever you do, please keep in mind that you stop contaminating. And these are the things I'd already covered. One thing I want to acknowledge and tell you, which I said initially, the whole thing of I was able to reach to 10 plus societies, and I would like to use this platform to thank and appreciate, and in fact call upon all of you to involve your local politicians, leaders, corporators, as many people as possible, because they have a reach. And I'm glad Sanket Chonde, who is son of our corporator Aarti Tai Chonde,
he has been very much aggressively. I'm not really doing any propaganda or anything here. I'm genuinely saying very few if we involve ह्या लोकांना जर इन्व्हॉल्व केलं आपण तर रीच खूप वाढेल आणि दे आर इफ दे अंडरस्टँड द बेनिफिट्स अँड दे सपोर्ट तर द लॉट ऑफ पीपल विल अंडरस्टँड अँड देर विल बी सपोर्ट सिस्टम दॅट दे कॅन ऑल्सो प्रोव्हाइड टू पीपल जे अफोर्ड करू शकत नाही कदाचित किंवा मिडल ग्राउंड अशा काही गोष्टी इज व्हॉट आय सीन अँड ह्या पद्धतीने ऑल ऑफ दीज आर कन्क्लुजन. And most important, like I said, please don't look at recharging shallow deep aquifers only. Shallow aquifers are equally important, so both need to be looked at and both can be fixed, and there's no difficulty in doing. So that's all that I had. Thank you for the patience. I'm so sorry. नाही. delay अजिबात झालं. सॉरी, अजिबात सॉरी नाही, अजिबात नाही. कारण की तुझं सेशन इतकं चांगलं होतं, इतके प्रॅक्टिकल टिप्स होत्या आणि इतक्या नवीन कॉन्सेप्ट कळल्या. म्हणजे फर्स्ट फ्लश वगैरे आमच्या सोसायटीत असं आहे का, आता मला आधी जाऊन चेक करायला पाहिजे. कारण आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो, पण आम्ही ते फर्स्ट फ्लश करतो का नाही असं लगेच माझ्या डोक्यात आलेलं आहे. आणि तुझा सगळ्यात शेवटचा मुद्दा पण खूप महत्त्वाचा होता की लोकल पॉलिटिशियन्स वगैरे या लोकांना आपण जर बरोबर घेऊन गेलो तर आपला इम्पॅक्ट खूप मोठा होऊ शकतो. आणि खूपच म्हणजे फरक असतो ना की एखादं सेशन हे आपण नुसतंच काही वाचून सांगतोय का प्रॅक्टिकल काम करून सांगतोय. आणि मला असं वाटतं की त्याची आपल्याला आज प्रचिती आली. एकच प्रश्न मला इथं दिसतोय की दगड टाकल्यामुळे पीएच वरती परिणाम होतो असं, त्याच्याबद्दल एक प्रश्न आहे, तेवढा आपण घेऊया. आणि अजून कुठले प्रश्न आहेत का बघूया. आपण 5च मिनिटं प्रश्न घेणार आहोत आणि मग आपण थांबू. हो, सो दगड टाकल्यामुळे पीएच वाढतो का असा प्रश्न असेल तर सिंपल आहे की दगडापासून पाणी जातोय तर बेसिकली यू आर इन्क्रीजिंग द सॉल्ट ऑफ दॅट वॉटर एका पद्धतीने. सो त्याच्यामुळे त्याचा पीएच वाढतो. That's my understanding. Again, like I said, I'm not nowhere a scientist. So if you are looking for a scientific answer, uh, a depth of scientific answer, then I may not be able to say right now in this forum. Later on, we can discuss for sure. But broadly, the idea is this. Can you share your contact number, email? Do you visit on site? ब्लू रिच मधून हा प्रश्न आलेला आहे. हो, अगदी just I don't know, did I miss the one slide which was steps? But anyway, let me just see. So essentially, हा माझा नंबर चॅटवर प्राजक्ता टाकू शकतेस का? हो, टाकते मी, बघते. आणि मीनवाईल मी फक्त एक स्लाइड दाखवायची होती मला. Excuse me, can I ask a question, please? Sure. Yeah, just a second. I wanted to. I seem to have missed one slide. I don't know where it is, but anyway, not important. So quickly, before you are, before you are going for doing rainwater harvesting, I request you to follow few steps, which is look at, and this is the conclusion slide right here. I mentioned this. Please look for your rainwater harvesting infrastructure, whatever are your constraints, what are your water source, all of that. Please understand all of that. See if there is a possible contamination. And and I'm always happy to to guide in whatever way I can. I am not a consultant, like I said, so please don't expect me to execute anything. I can guide you, I can give you practical solution, all of that. But the expectation is you need to first make sure that you and your society and whoever decision makers genuinely intend to implement it. I'm not asking for guarantees. I'm just saying at least have an intent to implement it because there's some amount of money which is involved. So hey, Lakshat Tune, more than happy to help anyone who is looking for anything. Yeah. Before going for RWH, there was a sorry, whoever is speaking before you, there was a female whom I interrupted. Can you allow her to speak, please? Thank you. My name is Vishakha. Namaskar. I really liked your presentation. I have a question. I mean, it's a very good idea to look at existing rainwater harvest systems to make sure they're actually functioning the way they should be and fixing them as best as you can. But
all the new ones that are going in place, are they being done properly? And that's a very big question. But the thing is, Ki, there are many ways to do the system, and I'm just wondering, Ki, developers might take a shortcut or might not do it the right way for lack of space. From those diagrams you gave, it looked like a proper system needs quite a bit of space for the filtering, for the first tank, second tank, all that stuff, and also open area for it to drain through and all of that. So do you think that's an obstacle, or is it just not willing, like unwillingness to do it correctly, Asa? To answer your question in short, considering the time Thank you. limitation, to answer your question in short, due to time constraint, I would say everything is possible. 101%, I can assure you that. Problem is how the whole developers work. They give it to the contractor. A contractor just do something because enforcement is not there. So the people who are coming to validate rainwater harvesting, because it's a compulsion before getting OC. The compulsion is to show working rainwater harvesting. You know how it works? They would just put in a bucket of water and see if the water is going down. That's all. If that's the mechanism in which the enforcement person is checking, you can imagine how it works, right? And again, I haven't checked that. I'm saying based on what I had heard, so I might be right or wrong, but for sure enforcement is hardly there. So the solution for sure is to enforce. Rules are there, they need to be enforced. That's all. And there is all space and all issues are there. And most important, if there is someone who have deep connect or who can make a difference to by talking to CREDAI and the builder community, I would urge them to, I would be happy to go. There are more experts in ecology, so that we can go and say that simple thing. You are putting in X amount of money, right? To get it done. Bhai, wahi cheez karte waqt you do it in a right way, na? For you, money is not going to, you don't have to put extra money. It is just that do it right so that at least in future people staying there will benefit out of that. That's all I'm saying. And I actually had tried doing that with, calling one builder. So yeah, so that's how it is. I don't know if I answered that question, but someone else was No, asking some question. thank you. There was some male who was asking. I don't know. Yeah. Can't remember. Can I? Sudhir, go ahead. Yeah. This is Sudhir. I am interested in knowing if there is any information system available to get the information on aquifers, because without knowing aquifers available in our area, how can we make a successful RWH? And also about runoff, if there are any sources, I am not really aware of. I will like to know. So in terms of aquifer mapping, again, so Aquadam has done some amazing job. I am not a right person to comment on that, but I know that they've done some fabulous job in PMC as well as PCMC area. So is that public? So PCMC is still not public. How to read, how to use that to implement all of that. I'm not no expert in that or comment on that. My focus has been to start with saying, जो है, at least उसने गंदा नहीं करना चाहिए. That's the primary one focus. Second is जो है, उसको लेके can we do something? I am saying wherever rainwater harvesting setups are there, whether aquifer is there or not there, irrespective of that, if we put the water down there, worst case, what will happen? It will not take in water. That's all right. Worst case, that's the only negative point. But maybe if it is there, then it will get recharged. And I am not saying do a new one. Of course, if you know if you want to do a new one, it's great. But if you don't want to do a new one, at least existing infrastructure is already there. Let's fix that. That's the primary perspective with which I'm right now doing things. But but if you ask me idealistically or scientifically, the right way is to first map the aquifer, and wherever there's a recharge zone, you recharge there. I think that's the best way of doing it. But like I said, I'm just being a more
taking a more pragmatic, practical, existing constraints approach. Hope, Sudhir, I answered your question. Yeah, good enough. If there is any source to get these things done or know about, please share afterwards with the recording. What source? Sorry, can you repeat? To get such type of informations, what you said, your said Aquadam. is right Aquadam. to limitize the task in your opinion. Aquadam is the agency. Aquadam is the NGO which has been heavily working on this. Shailaja, you want to comment on that? Yeah, I'm no, going to- you can contact Aquadam. There is a website, and also you will find the email. They have 15 days extensive course on the groundwater type of aquifers in your area, how to do it. So you can join these courses. Sometimes they also have 2 days workshops also. So Aquadam is the place where you can find aquifer knowledge and basically to understand aquifers in your own areas. Thanks a you. lot. Thank you Yeah. very much. Anyone else? There was someone from I think Blue Ridge, right? Someone was हा, there. त्यांनी सांगितलं ना की तू येणार का, येऊ शकतोस का विचारलं आणि आपण नंबर दिला त्यांना. हो तर एनीवन नीड एनी हेल्प ना, पहिलं फक्त या गोष्टी तुम्ही एकदा बघा स्वतःच्या सोसायटीत. त्यानंतर एकदा आपण फोनवर बोलूया आणि गरज पडली तर आय एम हॅपी टू गो एनीवेअर इन पुणे ऑर एनीवेअर एल्स ॲज लॉंग एज यू जेन्युइनली आर इंटेंडिंग. ओके, मला वाटतं की आपलं सेशन खूपच चांगलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला कळलं नाही की आपण म्हणजे वी वर सो इंटरेस्टेड आणि वी कंटिन्यू डिस्कसिंग इट. पण आता आपल्याला थांबायला लागणार आहे. कपिल, खूपच चांगलं झालं, खूप प्रॅक्टिकल होतं आणि ज्यांचं तुमच्या कोणाच्याही नेटवर्कमध्ये ज्यांना शक्य झालं नाही अटेंड करणं, त्यांना प्लीज सांगा की याचं आपण रेकॉर्डिंग लवकरच यूट्यूब चॅनलवर अपलोड करू. यू हॅव टू गो टू यूट्यूब अँड लुक फॉर पुणे रिव्हर रिवायवल. देर इज गोइंग टू बी अ प्लेलिस्ट कॉल्ड एज वेन्सडे वेबिनार्स. आपले जुने वेबिनारही आहेत. हाही वेबिनार येत्या एक 10-12 दिवसात फार फार तर तिथे अपलोड होईल आणि हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांच्या डेली लाईफशी ज्याचा संबंध आहे असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या नेटवर्कमध्ये नक्की शेअर करा. कपिल आमचा टीम मेंबर आहे, आमच्या कोर टीमचा मेंबर आहे, त्याच्यामुळे त्याला मी काही स्पेशल थँक्स म्हणत नाही, पण खूपच छान झालं. आणि त्याचं हे दुसरं सेशन होतं आणि मला असं वाटतं की तू पुन्हा पुन्हा वेगळे तुझे सस्टेनेबिलिटी प्रयोग करतोस ते पुन्हा पुन्हा सांगायला येत राहा आणि आपण अजून सेशन्स करत राहू. थँक्यू अँड गुड नाईट. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू अगेन. Thank you. प्रणाम सर्वांना आणि धन्यवाद ऑर्गनायझर्सला खूप छान सेशन दिल्याबद्दल.